नमस्कार मित्रांनो, मी रणजित शिंदे. आज आपण आलो आहोत नरशा, बिदर येथे. यालाच नरशा झरी असे म्हटलं जातं. तर हे एक अद्भुत मंदिर असून हे मंदिर नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बोगद्यामध्ये आहे, गुहेमध्ये आहे. जवळपास 400 मीटर असलेली ही गुहा, यात आपण गेलं पाहिजे. जाताना पाणी आहे. पाण्याच्या मधून दर्शनास जावं लागतं भाविकांना आणि गेल्यानंतर स्वामी नरसिंह यांचं दर्शन होतं. अशी एक आख्यायिका आहे की स्वामी नरसिंह यांनी जालंधर याचा वध केल्यानंतर येथे हे विश्रामासाठी आले होते किंवा त्यांना जे झालेलं कष्ट आहे ते इथं त्यांचं निवारण झालेलं आहे असं म्हटलं जातं. आणि तर येणारे भाविक हे पाण्यामधून येतात. तर हे जे आहे इथे बिदर येथील जे दगडं आहेत ते विशिष्टपूर्ण आहेत. हा जो झालेला आश्चर्यकारक बोगदा आहे, यातून जाताना एक आश्चर्यकारक अनुभव येतो. आम्ही लहान असताना येथे अंधार होता, पाकळ्या राहायच्या, पण आता येथे खूप सुविधा झालेली आहे. बिदर शहरापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर हे असलेलं पर्यटन स्थळ फार आकर्षक आहे. भारतभरातून नसून जगातून सुद्धा बाहेरच्या देशातून इथे पर्यटक येतात. या देवस्थानाचं खूप नावलौकिक झालेलं आहे. मला खूप आश्चर्य वाटतं. प्रथमतः पाण्यात उतरल्यानंतर थोडं भीती वाटते. पुढे-पुढे भीती दूर होते आणि फार आनंद येतो आणि या आनंदामध्ये केव्हा 300-400 मीटर आले कळत नाही आणि स्वामी नरसिंहांचं दर्शन होतं. याचबरोबर नरसिंहांच्या बाजूला, उजव्या बाजूला महादेवाचं पिंड आहे. तेथे सुद्धा अद्भुत दर्शन होतं आणि फार आनंद येतं. तर मला खूप छान अनुभव वाटला. इथं तुम्हाला आता साक्षात दर्शन होणार आहे देवाचं. हे आतमध्ये असलेले नरसिंह स्वामी. बाहेरची प्रतिमा पाहिली होती ना, हे आतमध्ये अशी आहे. आता तुम्ही पाहत असलेले स्वामी नरसिंह यांचं तुम्हाला दर्शन झालेलं आहे. अशा उजव्या बाजूला महादेवांचं म्हणजे पिंड आहे. येथे सुद्धा अद्भुत दर्शन तुम्हाला मिळणार आहे. ही जी गुहा आहे ही लॅटराइट दगडाने तयार झालेली आहे. याला मराठीमध्ये जांभा दगड असे म्हणतात. हा दगड सच्छिद्र असून खूप आकर्षक आहे. खाणीतून काढताना हा दगड मऊ असतो आणि हवेच्या संपर्काने हा कठीण होतो. यात कोरीव काम केले जाते. हा सर्वत्र बिदर परिसरामध्ये हा दगड मिळतो आणि ही गुहासुद्धा हे या दगडाचे आकर्षण आहे. आणि सच्छिद्रता असल्यामुळे पाण्याचे झरे यात प्रवाहित होतात आणि अखंड पाणी वाहत असतं आणि या पाण्यामधून जाताना अनेक त्वचारोग, विकार बरे होतात असं मानलं जातं आणि भाविक या स्नानासाठी आणि नरसिंहाच्या दर्शनासाठी इथं गर्दी करतात. नवविवाहित दाम्पत्य बाशिंग सोडण्यासाठी येतात. तर लहान बाळ जे जन्मल्यानंतर तिची जावळ असते ते इथे म्हणजे केश कापले जातात आणि धार्मिक विधी केला